एकीकडे महायुतीच्या जागा वाटपावरून दिल्लीत बैठका सुरू असताना दुसरीकडे नाशिक लोकसभेच्या जागी म्हणजे नाशिक लोकसभेत नक्की काय होणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण शांतिगिरी महाराज यांनी कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। सध्याचे विद्यमान शिवसेनेचेच खासदार आहेत हेमंत गोडसे। आप्पा कसं बघता या भेटीकडे? नाही, मला असं वाटतं का भेटी घेणं इच्छुक उमेदवारांनी आणि इच्छुक असताना उमेदवार प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करत असतात। मला भाजपकडून मिळेल, मला शिवसेनेकडून मिळेल, मला मनसेकडून मिळेल, अशाच तऱ्हेचा प्रयत्न प्रत्येकजण हा इच्छुक उमेदवार असल्या कारणानं त्या ठिकाणी करत असतो मला असं वाटतं। आणि त्या विषयासंदर्भामध्ये पक्षश्रेष्ठी हे निश्चित चांगला विचार करून आणि इलेक्टिव्ह मेरिट ज्याच्यामध्ये आहे त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरती हा निश्चित घेतला जाईल, आपल्याला विश्वास आहे। पण काय आता म्हणजे तुम्ही दुसरे टर्म आहेत, आत्तापर्यंत सर्व विकास कामं असतील, काय वाटतं तिकीट मिळेल, कशाचं जोरावर मिळेल? निश्चित आम्ही गेले 10 वर्षापासून आपण नाशिक लोकसभेचं नेतृत्व करतोय आणि हे करत असताना संघटनात्मक बांधणी, संपर्क आणि विकास कामं ही केलेली आहेत आणि आम्हाला निश्चित विश्वास आहे। मागेही आमच्या सर्वच खासदारांची ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते शिंदे साहेबांनी देखील शिंदे साहेबांसमोर सर्वच खासदारांनी आपण जे 18 खासदार शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावरती निवडून आलो अशा 18च्या 18 जागा आपण घ्याव्यात अशा प्रकारचा आग्रह आमच्या सर्वच खासदारांचा होता आणि आम्हाला निश्चित विश्वास आहे का आम्हाला ह्या 18 जागा मिळतील। पण दुसरीकडे काय वाटतं, ज्या शांतिगिरी महाराज सांगतात की जवळपास म्हणजे ते इच्छुकच आहेत आणि पुन्हा त्यांच्या भेटीगाठी देखील होणार। जर असं झालं तर काय तुमचा पुढचा निर्णय राहील? पुन्हा ठाकरे गट विचार करणार की काय? नाही, आम्हाला विश्वास आहे आमच्या पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांवरती, कारण त्यांनी देखील सर्वच प्रकारचं म्हणजे मी मगाशी जसं सांगितलं का विकास काम असेल, संपर्क असेल, संघटनात्मक बांधणी असेल, या सर्व विषयांचा विचार करून जे इलेक्टिव्ह मेरिट असेल आणि त्यातली त्यात आमच्या ज्या 18 जागा आहे ह्या आमच्या सर्वच म्हणजे 13 जे आता आमचे खासदार आहेत हे त्यांना मिळणार आणि उर्वरित 5 ठिकाणी मला असं वाटतं का नवीन उमेदवार येऊन ते देखील धनुष्यबाण चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक लढवतील। नवीन 5 म्हणजे कोणी येतं काय नाही? निश्चित आता अनेक घडामोडी या ठिकाणी काल रवींद्र वायकर साहेब आलेत, असे अचानक अनेक धक्के त्या ठिकाणी मिळणार आहेत। बरं, श्रीकांत शिंदे साहेब येत आहेत, कशी तयारी, कसा आढावा? आपण सर्वच पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा मेळावा आहे। त्या ठिकाणी संपूर्ण ग्रामीण भाग, शहर, जिल्ह्यातून सर्वच पदाधिकारी या ठिकाणी येतील आणि अतिशय भव्य दिव्य आणि अतिशय उत्साहामध्ये हा मेळावा होईल। एकंदरीत आपण बघत आहोत की विकास कामं आणि या जोरावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा माझाच विचार करते। एवढंच नाही तर 18 जागांवरती पुन्हा एकदा आमचेच उमेदवार येतील असं देखील ते म्हणतायत। राजकीय भूकंप देखील आता पुन्हा होणार आहेत। रवींद्र वायकर आलेत, अजून काही लोक येतील असं देखील त्यांनी गौप्यस्फोट केला आहे। कॅमेरामॅन किरण कटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।